मध्यंतरी आपल्या चॅनलच्या कमेंट्समध्ये पगडी सिस्टम किंवा पागडी सिस्टम याच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणूनच पगडी किंवा पागडी सिस्टमची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती देण्याकरता आपण एक स्वतंत्र छोटासा व्हिडिओ बनवत आहोत. आता जेव्हा पगडी सिस्टम किंवा पागडी सिस्टम असं आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला थोडंसं इतिहासात डोकावून हे जाणून घ्यायला लागेल की हे पगडी किंवा पागडी हे नक्की आलं कुठनं. तर अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा शहरीकरण आणि नागरीकरणाची सुरुवात होत होती, नवीन नवीन शहरं वसत होती, तेव्हा या नवीन वसणाऱ्या शहरांमध्ये जेव्हा लोक घराच्या शोधामध्ये यायची, जागेच्या शोधामध्ये यायची, तर तेव्हा त्या घरांचे जागेचे किंवा दुकानांच्या जागेचे व्यवहार हे आपसात विश्वासावर होत होते. तेव्हाचे बहुतांश व्यवहार हे तोंडी होते. त्याचं नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत लेखी करार असल्याचे फार कमी उदाहरणं आहेत. मग तेव्हा जेव्हा या घराच्या जागेचा किंवा दुकानाच्या जागेचा व्यवहार पक्का व्हायचा, व्यवहार ठरायचा, तेव्हा बरेचदा ती लोक म्हणजे जागा मालक आणि त्या जागेचा व्यवहार ज्याच्याशी ठरलेला आहे, ते लोक आपसात आपल्या डोक्यावरचं पगडं किंवा पागोटं जे असायचं ते आपसात त्याची अदलाबदल करायचे. आणि तेव्हा अशी एक धारणा होती की आपल्या डोक्यावरच्या पगडीला किंवा पागोट्याला एक अत्यंत महत्वाचा दर्जा होता आणि पगडी किंवा पागोटी बदलली किंवा पगडी आणि पागोटीच्या साक्षीने व्यवहार केला म्हणजे तो व्यवहार अतिशय पवित्र आहे आणि सगळे लोक त्याचा मान ठेवतील. तर अशा पद्धतीने जे व्यवहार व्हायचे, मुख्यतः हे व्यवहार जे होते ते भाड्याच्या जागेचे होते. म्हणजे पगडी किंवा पागडी देताना एक अनामत रक्कम म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट दिलं जायचं आणि त्याच्यानंतर दरमहा भाडं निश्चित केलं जायचं. आणि हा व्यवहार ठरला की पगडी किंवा पागोटं अदलाबदल केलं जात असे. म्हणजे पगडी सिस्टम किंवा पागडी सिस्टम हा त्या एका रूढीमुळे किंवा परंपरेमुळे रूढ झालेला शब्द आहे. आता पगडी सिस्टम किंवा पागडी सिस्टम हे अंतिमतः भाड्याचे करार किंवा भाड्याच्या जागेचे व्यवहार आणि करार होते हे निश्चित. आता एकदा आपण पगडी सिस्टम किंवा पागडी सिस्टम म्हणजे भाडे करार हे लक्षात घेतलं की आपल्याला सहज लक्षात येईल की त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या कायदेशीर बाबी या महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्या अंतर्गत येतात. म्हणजे जेव्हा आपण एखादा असं म्हणतो की आमच्या वाडवडिलांनी किंवा आमच्या पतीने किंवा कोणीतरी पगडी किंवा पागडी सिस्टमने जागा घेतलेली आहे आणि आजही ती आमच्याकडे आहे, तर त्याचं काय करता येईल? ती आम्हाला विकता येईल का? ती आम्हाला दुसऱ्याला देता येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा आणि त्यातील कायदेशीर तरतुदींमध्ये लपलेली आहेत. सर्वसाधारणतः महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यामध्ये भाडेकरूला ती जागा वापरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र बहुतांश वेळेला भाडेकरूला त्या जागेचं हस्तांतरण करायचं स्वातंत्र्य किंवा अधिकार मिळत नाहीत. साहजिकपणे तो भाडेकरू आहे, त्याला त्या जागेची मालकी प्राप्त झालेली नाही, त्यामुळे त्या जागेच्या बाबतीत त्रयस्थ किंवा तृतीय पक्ष हक्क निर्माण करायचे अधिकार त्याला नसतात. म्हणून जेव्हा तुम्ही असं म्हणता की आमची पगडी सिस्टमची जागा आहे किंवा पागडी सिस्टमची जागा आहे, तेव्हा एक लक्षात घ्या, ती तुमच्या पूर्वजांनी भाडे तत्वावर घेतलेली जागा आहे आणि कायद्याच्या चौकटीत तुमचे पूर्वज किंवा त्यांचे वंशज म्हणून तुम्ही हे भाडेकरू आहात. आणि भाडेकरू म्हणून तुम्हाला जे कायदेशीर हक्क आणि अधिकार कायद्यात आहेत ते निश्चितपणे मिळतील, पण त्या हक्कांची चौकट आपल्याला ओलांडता येणार नाही. पण कालांतराने कसं होतंय की बहुतांश ज्या पगडी किंवा पागडी सिस्टमच्या जागा आहेत, त्या इमारती, त्या चाळी आता मोडकळीला येत आहेत, त्यांचा पुनर्विकास होतोय. आणि अशा वेळेला मालक आणि भाडेकरू यांच्यामधला वादविवाद संपवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दोघांनी एकत्रितपणे त्या जागेचा पुनर्विकास करणे, दोघांनी एकत्रितपणे त्या पुनर्विकासाला सहकार्य करणे आणि या सहकार्याच्या उद्देशातून जे जुने मालक आहेत ते आत्ताच्या किंवा तेव्हापासून जे त्यांचे भाडेकरू आहेत त्या भाडेकरूंना त्यांची त्यांची जागा किंवा त्यांच्या त्यांच्या जागेचे लाभ हे मालकी तत्वावर हस्तांतरित करून देत आहेत. पण एक लक्षात घ्या की असं करणं याच्याकरता समझोता आवश्यक आहे. एखाद्या भाडेकरूला त्याच्या भाड्याच्या इमारतीच्या जागेच्या पुनर्विकसित जागेत मालकी हक्काने जागा मिळायचा अधिकार असलेली कोणतीही कायदेशीर तरतूद
किमान आज तरी आपल्याकडे अस्तित्वात नाही. म्हणजे भाडेकरू म्हणून तुम्हाला भाड्याच्या जागेचा हक्क आहे. त्या जागेचा पुनर्विकास होत असेल तर नवीन पुनर्विकसित जागेमध्ये भाड्याने जागा मिळायचा हक्क आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही इथले भाडेकरू आहोत, आम्ही जुने भाडेकरू आहोत, मग आम्ही अमुक वर्षापासून राहतोय, आम्ही तमुक वर्षापासून राहतोय, या कोणत्याही सबबीवर आपल्याला नवीन मालकीची जागा मिळण्याचा कायदेशीर अधिकार अजून तरी उपलब्ध नाही. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे कायदेशीर कटकटीमध्ये न जाता व्यावहारिक तोडगा जेव्हा काढला जातो तेव्हा बहुतांश वेळेला जुन्या भाडेकरूंना किंवा त्यांच्या वंशजांना हा नवीन मालकीच्या जागेचा लाभ हा मिळू शकतो. आता जेव्हा आपण भाडेकरू असं म्हणतो तेव्हा भाडेकरू या व्याख्येमध्ये काही लोकांचा मुख्यतः जवळच्या कुटुंबियांचा समावेश होतो. म्हणजे जसं उत्तराधिकार कायद्यामध्ये वर्ग 1 वारसांमध्ये अगदी जवळचे नातेवाईक असतात, तसं भाडेकरू या कायदेशीर संज्ञेमध्ये अगदी जवळच्या लोकांचा म्हणजे कुटुंबियांचा समावेश केलेला आहे. म्हणून या धर्तीवर जेव्हा मूळ भाडेकरूचं निधन होतं तेव्हा त्याचे हक्क नक्की कोणाला जातील, तर हे आपण त्या भाडेकरूच्या व्याख्येतील कुटुंबीय या व्याख्येने ठरवू शकतो. म्हणजे जसं एखाद्या मालकाचं निधन झालं तर त्याच्या वर्ग 1 वारसांना समान हक्क मिळतात, त्याचप्रमाणे ते भाडेकरू म्हणून जे हक्क आहेत ते त्याच्या कुटुंबियांना समान प्रमाणात पुढे हस्तांतरित होतात. आणि मग त्या भाडेकरूंना जुन्या जागेच्या जागी जर नवीन जागा मिळत असेल तर त्याचे लाभ त्या सगळ्या कुटुंबियांना मिळतील. आता त्याच्याकरता त्यांना आपसात काही समझोता करायचा असेल, कोणाला हक्क सोडायचे असतील, कोणाला हक्क विकत घ्यायचे असतील, हे सगळं करता येऊ शकतं. समजा त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि तो समझोत्याच्या पलीकडे आहे, तर जसं आपण वारस दाखल्याकरता दावे दाखल करतो तसं भाड्याच्या जागेमधल्या अधिकारांकरता स्वतंत्र दावा दाखल करून कोणाचे हक्क आहेत, कोणाचे हक्क नाहीत, कोणाचे किती हक्क आहेत याबाबत आपण वाद निर्माण करू शकतो आणि त्याचा निकाल घेऊ शकतो. म्हणजे एक कायम लक्षात ठेवा, पगडी सिस्टीम, पागडी सिस्टीम म्हणजे भाडे तत्वावर घेतलेली भाड्याची जागा. त्यातला मूळ भाडेकरू आणि त्याचे वंशज यांना भाडेकरू किंवा महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा या अंतर्गत जे काही हक्क आणि अधिकार आहेत ते कायम मिळतात. काही वेळेला व्यावहारिक तोडग्याकरता त्यांना मालकीची जागा मिळू शकते, पण त्यांना मालकीची जागा मिळेलच किंवा द्यावीच लागेल अशी कोणतीही कायदेशीर तरतूद किमान आज तरी अस्तित्वात नाही. त्यामुळे समजा मूळ भाडेकरू मयत झाला असेल तर त्याच्या सगळ्या कुटुंबियांना त्या जागेमध्ये समान हक्क मिळेल. त्या समान हक्कावर जर त्यांचं एकमत होत नसेल तर त्यांना तो वाद अंतिमतः न्यायालयात न्यायलाच लागेल. ह्या काही थोडक्यात आणि महत्वाच्या गोष्टी आता आपण पगडी किंवा पागडी सिस्टीम बद्दल बघितल्या. त्या विषयासंदर्भात कोणताही जर प्रश्न तुमच्या समोर उद्भवला तर या मूलभूत गोष्टींचा विचार करा आणि त्या गोष्टींच्या आधारे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं ही सापडू शकतील. आपल्याला हा विषय कसा वाटला, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, अवश्य कळवा. धन्यवाद.